Difference between receipt and payment account and income and expenditure account. First, nature. Receipt and payment account is summary of cash book. Receipt and payment हा cash book सारखाच प्रिपेअर केला जातो. But income and expenditure account it is like profit and loss account. Income and expenditure account हा profit and loss account सारखाच आहे. नेक्स्ट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट डेबिट साईड रेकॉर्ड्स रिसिट्स अँड क्रेडिट साईड रेकॉर्ड्स पेमेंट्स. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला रिसीट रेकॉर्ड केले जातात आणि क्रेडिटला पेमेंट्स रेकॉर्ड केले जातात. बट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड इज एक्सपेन्सेस अँड ऑन क्रेडिट साईड इन्कम अँड गेन्स. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखा आहे म्हटलेला आहे. त्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे डेबिट साईड ही एक्सपेन्सेस कॉलम असेल आणि क्रेडिट साईड ही इन्कम कॉलम असेल. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट, कारण आपण हा कॅशबुकसारखा आहे म्हटलेला आहे. त्यामुळे हा कॅश अकाउंट हा काय तो रिअल अकाउंट येतो. त्यामुळे त्या ठिकाणी काय येणार आहे इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंट इट इज अ रिअल अकाउंट. बट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट स्टार्ट विथ ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक. रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात ही ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्सने होत असते. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कोणत्याही बॅलन्सेस हे नसतात. क्लोजिंग कॅश इन हँड अँड ॲट बँक ऑर ओव्हरड्राफ्ट ॲट बँक. रिसीट अँड पेमेंटमध्ये क्लोजिंग कॅश बँक बॅलन्स किंवा बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स मिळाला जात असतो. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये सरप्लस आणि डेफिसिट हा मिळाला जातो. नेक्स्ट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट रेकॉर्ड्स रिसीट अँड पेमेंट ऑफ बोथ द आयटम्स. म्हणजेच काय येतं इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये कॅपिटल रिसीट्स, रेव्हेन्यू रिसीट्स, कॅपिटल पेमेंट आणि रेव्हेन्यू पेमेंट्स हे सगळे आयटम्स रेकॉर्ड केले जात असतात. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ओन्ली रेव्हेन्यू रिसीट्स आणि रेव्हेन्यू पेमेंट जे आहेत तेच रेकॉर्ड केले जातात, कारण कॅपिटल रिसीट आणि कॅपिटल पेमेंट हे बॅलन्स शीटला ट्रान्सफर केले जातात. नेक्स्ट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑल रिसीट अँड पेमेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पिरियड. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्येच जे प्रिवियस इयर, करंट इयर किंवा नेक्स्ट इयरचे जे आयटम असतात ते इन्क्लूड असतात. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये त्या ठिकाणी फक्त ओन्ली करंट इयरचेच ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. रिसीट अँड पेमेंटमध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करण्याची किंवा बॅलन्स शीटची गरज नाही. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करणं हे गरजेचं आहे, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये आपण कॅपिटल रिसीट आणि कॅपिटल जे काही पेमेंट्स आहेत हे आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करणार आहे. त्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये बॅलन्स शीट हा प्रिपेअर केला जातो. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन अ पर्टिक्युलर डेट. The balance sheet of non-trading concern is similar to a balance sheet of sole trading concern. जो आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर केला त्याच प्रमाणे आपल्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये सुद्धा बॅलन्स शीट प्रिपेअर करायचा असतो. त्याच पद्धतीनं तो तयार केला जातो. इन नॉन ट्रेडिंग कन्सर्न्स बॅलन्स शीट ओनली शो द कॅपिटल रिसीट अँड कॅपिटल एक्सपेन्सेस. जे कॅपिटल आयटम्स आहेत तेच फक्त या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जो बॅलन्स शीट प्रिपेअर करतो त्यामध्ये रेकॉर्ड केले जातात. फॉर एक्झाम्पल असेट्स असतील, लायबिलिटीज असतील किंवा कॅपिटल फंड असेल. हा कॅपिटल फंड मीन्स एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज मीन्स कॅपिटल फंड त्या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड करायचे असतात. अशा पद्धतीनं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये सुद्धा फिनान्शियल पोझिशन जी आहे ती लक्षात येण्यासाठी बॅलन्स शीट हा प्रिपेअर केला जातो. समोर स्क्रीनवरती तुम्हाला नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट दिसतो, जो सोल ट्रेडिंग कन्सर्नचा जो आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतो तो त्याच पद्धतीनं दिलेला आहे. असेट आणि लायबिलिटी असे 2 साईड्स दाखवून आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. सम इम्पॉर्टंट आयटम्स relating to not for profit concerns. First item, subscription. Subscriptions means वर्गणी. Subscription is a major source of income to not for profit concerns. Not for profit concerns हा महत्त्वाचा इन्कम सोर्स आहे. Subscriptions may be given periodically.
ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन्स रेग्युलरली. जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे मेंबर्स असतात त्यांच्याकडून रेग्युलरली कलेक्ट केलं जात असते. अशा प्रकारची जी वर्गणी असते ती सबस्क्रिप्शन्स म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये रेकॉर्ड केली जात असते. सो सबस्क्रिप्शन इज रेकॉर्डेड ऑन द इन्कम साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे सबस्क्रिप्शन्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला इन्कम साईडला दाखवावे लागतात. आता आपल्याला सम सॉल्व करत असताना सबस्क्रिप्शन्स वेगवेगळ्या प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं असतं. त्याप्रमाणे आपल्याला ते सम सॉल्व करायचे असतात. फर्स्ट, सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर. म्हणजे करंट इयरचे सबस्क्रिप्शन असतील आणि ते करंट इयरला रिसिव्ड होतात. सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर. प्रिव्हियस इयरचे सबस्क्रिप्शन्स करंट इयरला रिसिव्ड होतात. सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन करंट इयर. नेक्स्ट इयरचे सबस्क्रिप्शन हे करंट इयरला रिसिव्ड होतात, म्हणजे ॲडव्हान्स मिळाले जातात. आणि आउटस्टँडिंग करंट इयरचे सबस्क्रिप्शन्स हे आउटस्टँडिंग ठरतात. अशा 4 पद्धतीनं क्लासिफिकेशन सबस्क्रिप्शनचं असू शकतं. त्या पद्धतीनं आपल्याला सम्समध्ये कोणत्या प्रकारे दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला तो सॉल्व करावा लागतो. नेक्स्ट सेकंड आयटम येतो लाईफ मेंबरशिप फीज. इट इज पेड बाय द मेंबर्स वन्स इन अ लाईफ टू बिकम लाईफ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन्स. ज्याला आपण आजीवन सभासद असं म्हणतो. संस्थेचं कायमचं सभासदत्व मिळवण्यासाठी म्हणजे काही फीस त्या ठिकाणी एकदाच फीस पेड केली जाते तेव्हा त्याला आपण लाईफ मेंबरशिप फीज असं म्हणतो. सो लाईफ मेंबरशिप फीज इट इज अ कॅपिटल रिसीट आहे आणि इट इज ॲडेड टू कॅपिटल फंड. कॅपिटल रिसीट ठरतो त्यामुळे तो कॅपिटल फंडामध्ये ॲड केला जातो. अँड थर्ड आयटम आहे तो लिगसी. लिगसी इट इज द अमाऊंट रिसिव्ड ॲज पर द विल ऑफ डिसीज्ड पर्सन. जो एखादा मृत्यू झालेला व्यक्ती असेल त्याच्या मृत्यूपत्रामधून त्याची जी काही प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी गिफ्ट म्हणून त्या कन्सर्न्सला मिळाली असेल तर त्याला लिगसी असं म्हटलं जातं. लिगसी इज ॲपियर्स ऑन द डेबिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट. रिसीट अँड पेमेंटच्या आपल्याला डेबिटला त्या ठिकाणी तो दिसला जातो. Next item, endowment fund. Endowment fund is created out of specific amount gifted or donated. The income of this fund is a specific income. So endowment fund is shown on liability side of balance sheet. एंडोमेंट फंड हा असा फंड आहे की तो असा क्रिएट केला जातो की तो स्पेसिफिक पर्पजसाठी तो मिळाला जातो. त्यामुळे तो स्पेसिफिक इन्कम ठरतो. त्यामुळे तो बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केला जातो. नेक्स्ट आयटम एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज मीन्स ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग द ऑर्गनायझेशन अ न्यू मेंबर हॅज टू पे द एंट्रन्स फीज. जेव्हा एखादा नवीन मेंबर त्या कन्सर्न्समध्ये जॉईन होणार असतो तेव्हा त्याच्याकडून जी फीज आकारली जात असते तेव्हा ती फीज म्हणजेच एंट्रन्स फीज असते. एंट्रन्स फीज तो मेंबर 2 प्रकारे देऊ शकतो. इट इज पेड ओनली वन्स बाय अ मेंबर. इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. ॲज सच इट इज कॅपिटल रिसीट. म्हणजे त्या मेंबरनी एकाच वेळी सगळी फीची अमाऊंट पेड केलेली असेल तर अशा वेळी ती कॅपिटल रिसीट ठरते. अँड इट इज पेड रेग्युलरली एव्हरी इयर. इट शुड बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. किंवा तो मेंबर एव्हरी इयर रेग्युलरलीसुद्धा तो फीज पेड करू शकतो. जर रेग्युलरली तो पेड करत असेल तेव्हा तो रेव्हेन्यू इन्कम ठरतो. मग जर प्रॉब्लेममध्ये जशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला तो कॅपिटल रिसीट आहे का रेव्हेन्यू रिसीट आहे हे पाहून एंट्रन्स फीज रेकॉर्ड करावं लागेल. नेक्स्ट आयटम ऑनररियम. ऑनररियम म्हणजेच मानधन. इट इज अन अमाऊंट पेड टू द स्पेशलाइज पर्सन हू इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द ऑर्गनायझेशन. एक असा स्पेशलाइज पर्सन आहे की तो त्या कन्सर्नचा एम्प्लॉई नाही पण त्याला काही अमाऊंट पेड केली जाते तेव्हा त्याला ऑनररियम असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं कन्सर्न्समध्ये रेकॉर्ड केलं जातं. फॉर एक्झाम्पल अमाऊंट पेड टू आर्टिस्ट फॉर गिविंग परफॉर्मन्स. जेव्हा एखादा आर्टिस्ट त्या कन्सर्नमध्ये आपलं परफॉर्मन्स करतो मग त्याला दिलेल्या परफॉर्मन्ससाठी जी अमाऊंट त्याला दिली जात असते तेव्हा ती ऑनररियम अशा प्रकारे रेकॉर्ड केली जाते. सो ऑनररियम इट इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ठरवला जातो.
Next item, donation. Donation means gift given by either members or any outsiders to the organization. त्या कन्सर्नचे जे मेंबर्स आहेत किंवा कोणत्याही एखाद्या आउटसाइडर पर्सननी त्या ऑर्गनायझेशनला जे अमाऊंट दिलेली असते त्यालाच डोनेशन असं म्हटलं जातं. देअर आर 2 टाईप्स ऑफ डोनेशन. फर्स्ट, जनरल डोनेशन. जनरल डोनेशन्स आर गिवन विदाउट एनी कंडिशन्स, गिवन विदाउट एनी पर्पज. जे जनरल डोनेशन्स आहेत हे कोणत्याही कंडिशनशिवाय मिळाले जात असतात, म्हणून त्याला जनरल डोनेशन असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण काही मंदिरासाठी दान केलेलं असेल, मग त्यामध्ये मंदिराचं बांधकाम करायचं असेल किंवा मंदिराचं शिखर बांधकाम असेल किंवा मंदिरामध्ये एखादी मूर्ती खरेदी असेल, अशा कोणत्याही कारणासाठी तो त्या ठिकाणी ती अमाऊंट वापरता येते. हे झालं जनरल डोनेशन, की ह्याच्यामध्ये कुठलंही स्पेसिफिक पर्पज किंवा स्पेसिफिक रिझन दिलेलं नाही, कोणतीही कंडिशन घातलेली. असे द जनरल डोनेशन शुड बी रेकॉर्डेड इन इन्कम साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अँड सेकंड टाईप, स्पेसिफिक डोनेशन. स्पेसिफिक डोनेशन्स गिवन फॉर स्पेसिफिक पर्पज. हे स्पेसिफिक डोनेशन जे असतात हे स्पेसिफिक कारणांसाठीच त्या ठिकाणी मिळाले जात असतात. मग फॉर एक्झाम्पल, डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर प्राईज फंड, की जे कंडिशन दिले किंवा जे पर्पज आहे त्याच कारणासाठी त्या ठिकाणी ती रक्कम वापरली जात असते. सो स्पेसिफिक डोनेशन शुड बी शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. आता डोनेशनसुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन असेल त्याप्रमाणे आपल्याला तो ठरवावा लागेल, त्याप्रमाणे तो रेकॉर्डिंग करावा लागेल. On the basis of last sum information, we prepare income and expenditure account and balance sheet of not-for-profit concern. So take one example of not-for-profit concern. Example, from the following receipt and payment account and additional information, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Receipt and payment account for the year ended 31st March 2019. First receipt side, to balance brought down 3,000, to subscriptions 5,000, to donations 5,000, to entrance fees 4,000, to interest 1,000. Payment side, by salaries 4,000, by printing and stationery 1,000, by commission 500, by rent 2,000, by electric charges 1,500, by furniture 8,000, and by balance carried down 1,000. Receipt and payment account total 18,000. Then given additional information means adjustments. या रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंटवरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. फर्स्ट स्टार्ट रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहायचा. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की जे रिसीट अँड पेमेंटमध्ये आपल्याला सगळे ऑल कॅपिटल रिसीट्स, रेव्हेन्यू रिसीट्स, कॅपिटल पेमेंट्स आणि रेव्हेन्यू पेमेंट असे सगळे इन्क्लूड आहेत ह्याच्यामध्ये. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करत असताना हे लक्षात घ्यायचं की जे कॅपिटल रिसीट्स आणि कॅपिटल एक्सपेन्सेस जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्स शीटला दाखवायचे आहेत. आणि जे रेव्हेन्यू रिसीट्स आणि रेव्हेन्यू पेमेंट्स आहेत ते ऑल ट्रान्सफर टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये सगळे रेव्हेन्यू आयटम्स इथे इन्क्लूड येणार आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण फर्स्ट रिसीट साईडपासून स्टार्ट करूया. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, हा ओपनिंग कॅश बॅलन्स दिलेला आहे. हा ओपनिंग कॅश बॅलन्स असल्यामुळं ओपनिंगचा बॅलन्स आहे, त्यामुळं बॅलन्स शीटला आपल्याला कॅश बॅलन्स हा ओपनिंग आहे त्यामुळे तो येणार नाही, नॉट रेकॉर्डेड इन बॅलन्स शीट. नेक्स्ट, टू सबस्क्रिप्शन 5,000. सबस्क्रिप्शन अमाऊंट जी 5,000 दिलेली आहे ही ॲक्च्युअल कॅश रिसिव्ड आहे, ती अमाऊंट दिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट मध्ये हे जे सबस्क्रिप्शन्स दिलेले आहेत ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला बाय सबस्क्रिप्शन्स हे आपल्याला 5,000 घ्यायचे आहेत. आता याला सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला. सबस्क्रिप्शन्स इन्क्लूड्स ₹1,000 ॲज सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता यामध्ये ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलेलं आहे तर सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन करंट इयर, म्हणजे पुढच्या नेक्स्ट इयरचे जे ॲडव्हान्स अमाऊंट आहे ती आपल्याला करंट इयरलाच मिळालेली आहे आणि ही अमाऊंट या 5,000मध्ये इन्क्लूड आहे. आता ही ॲडजस्टमेंट सॉल्व करत असताना कशा प्रकारे सॉल्व करायची तर लेस फ्रॉम
सबस्क्रिप्शन अमाऊंट, जे ॲडव्हान्स अमाऊंट आहे ती लेस करायची. मग सबस्क्रिप्शन जे 5000 आहे त्यातून लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 1000 अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स 1000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. करंट इयरचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 500 दिलेले आहेत. आता करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत, अजून रिसिव्ड आहेत का आपल्याला नाही, म्हणजे से ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500 आणि सेकंड इफेक्ट येणार आहे बॅलन्स शीट असेट साईड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500. इन्कम अँड एक्सपेंडिचरला क्रेडिट साईडला आपल्याला सबस्क्रिप्शन अमाऊंट जी रिसिव्ह झालेली ती आहे 4500. ही करंट इयरची अमाऊंट आहे सबस्क्रिप्शनची. नेक्स्ट थर्ड आयटम, रिसिडेंट पेमेंटला टू डोनेशन्स इंटू ब्रॅकेट रेव्हेन्यू. सो डोनेशनचा हा कोणता टाईप आहे लक्षात आला पाहिजे, इट इज अ जनरल डोनेशन्स. कारण यामध्ये इंटू ब्रॅकेटमध्ये आपल्याला रेव्हेन्यू, हा रेव्हेन्यू आपल्याला रेव्हेन्यू आहे म्हणून दिलेला आहे, म्हणजे हा जनरल डोनेशन येतो. सो जनरल डोनेशन्स हे कुठे रेकॉर्ड केले जातात, क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, कारण हा रेव्हेन्यू इन्कम समजलेला आहे. सो इट इज रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईड बाय डोनेशन्स 5000. नेक्स्ट एंट्रन्स फीज 4000. ॲडजस्टमेंट, फोर्थ ॲडजस्टमेंट आहे बघा, एंट्रन्स फीज 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, 50% एंट्रन्स फीज हे कॅपिटल रिसिट म्हणून रेकॉर्ड करायचे आहेत आणि राहिलेले 50% हे रेव्हेन्यू इन्कम म्हणून रेकॉर्ड करायचे आहेत. मग आता जे 50% एंट्रन्स फीज कॅपिटल रिसिट घ्यायचे आहेत, मग आता लास्टला फिफ्थला कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे 3000. तो बॅलन्स शीट लायबिलिटीला फर्स्ट कॅपिटल फंड 3000 घ्यायचा, त्याच्यामध्ये ॲड 50% एंट्रन्स फीज, कारण कॅपिटल रिसिट आहे. कॅपिटल रिसिट आपण ऑल सगळे रेकॉर्डेड कॅपिटल रिसिट कुठे करतो, बॅलन्स शीटला घेतो लायबिलिटी. मग ॲड 50% एंट्रन्स फीज येणार ₹2000 कॅपिटल फंडामध्ये ॲड येणार आहे. अँड रिमेनिंग 50% एंट्रन्स फीज इट इज अ रेव्हेन्यू इन्कम, सो इट इज रेकॉर्डेड इन क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 2000. नेक्स्ट इंटरेस्ट 1000, इट इज अ रेव्हेन्यू इन्कम, इट इज रेकॉर्डेड इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईड. नेक्स्ट पेमेंट साईड, सॅलरीज, printing and stationery, commission, it is a revenue expenditure, it is recorded in debit side of income and expenditure. Next item, rent ₹2000, so it is debited to income and expenditure. It is given adjustment outstanding rent ₹200. तर जसे आउटस्टँडिंग आपण फायनल अकाउंटमध्ये सॉल्व केलेले आहेत त्याचप्रमाणे आउटस्टँडिंग प्रीपेड हे सॉल्व करायचे असतात. ॲड आउटस्टँडिंग रेंट 200 and then second posting balance sheet liability side outstanding rent 200. Next item, electricity charges, it is revenue expenses debited to income and expenditure account. Next item, furniture ₹8000, it is a capital expenditure, it is recorded in balance sheet. बॅलन्स शीटला फर्निचर हे 8000 घेतले, कारण हा कॅपिटल एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे आपण बॅलन्स शीटला तो घ्यायचे आहेत. याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला, डिप्रिसिएट फर्निचर ॲट 8% पर एनम. फर्निचर जे अमाऊंट दिलेली आहे 8000 त्याच्यावरती 8% आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केला 640. फर्निचरमधून तो लेस केला, बॅलन्स शीट असेटला अमाऊंट आली 7360 अँड डेबिटेड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट to depreciation on furniture 640. And last payment side item, by balance carried down ₹1000, means it is a closing balance of cash. कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे, सो इट इज अ कॅपिटल एक्सपेन्सेस शोन ऑन बॅलन्स शीट असेट साईड. कॅश इन हँड ₹1000. या ठिकाणी आपण रिसिट अँड पेमेंटचे ऑल सगळे रेकॉर्डिंग केले, त्याचबरोबर आपण त्याच्याशी इन्कम अँड एक्सपेंडिचरचे सुद्धा आपण रेकॉर्डिंग केलेले आहेत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इथं आपण क्लोज करायचं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन्कम साईड जी येते ती एक्सेस येते आणि त्यावरून आपण त्या ठिकाणी काय आपल्याला मिळाला जातो, टू सरप्लस 2660. हा कॅपिटल जो सरप्लस अमाऊंट आहे ती कॅपिटल फंडाला ट्रान्सफर करायची आहे. कॅपिटल फंड जो येतो 3000 आहे, त्याच्यामध्ये ॲड आपण एंट्रन्स फीज केले 50% आणि
त्यामध्ये ॲड सरप्लस अमाऊंट केली आपण 2660. आउटर कॅपिटल फंड आली बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला 7660. सो बॅलन्स शीट टॅली इज अमाऊंट 8860. या पद्धतीने पण त्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा सॉल्व केलेला आहे.